आज या पंचकृषीतील जे नेकनूर जे गाव आहे त्या गावामध्ये हे आपले दशरथ कोळपकर एक हॉटेलचा व्यवसाय चालवते. तर त्या बाबतीत त्यांचं जे नावलौकिक आहे पूर्ण राज्यव्यापी झालेलं आहे. तेच नावलौकिक लक्षात घेऊन आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या समोर उभा आहे. तर मला सांगा दशरथजी, हा तुमचा व्यवसाय मूळचा आहे का कधी सुरू केलाय तुम्ही? आता मी एक 12 वर्ष झालं हॉटेल चालवतोय. बर पहिलं इथंच हॉटेल होतं, मी ह्याच हॉटेलवर कामाला होतो. बर 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 मी या हॉटेलवर आता 12 वर्ष झालं माझा व्यवसाय चालू आहे. हॉटेलची सुरुवात मी 2 किलो चालू केलेली. बर बर. तर आज आपलं इथं मटण 50-60 किलो मटण जाते. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये नोकर म्हणून तुमची हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आणि त्याच्यातून तुमची जिद्द चिकाटी ह्याच्यातून तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करायला लागला. आता ह्या म्हणजे रविवारचा तुम्हाला म्हणजे अनुभव कसा येतो ह्या ग्राहकांचा? माझ्याकडं महाराष्ट्राच्या बाहेरून पासून एक गिरायक बर बर बर. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावाच्या ठिकाणचे बरेच लोक आहेत सकाळी हा हा जे प्युअर बकऱ्याचे खवई हा मला आवड आहे. हा. ते माझ्यापाशी हे आपले जे फेसबुकद्वारे जे व्हायरल झाले आहेत आपल्याकडे त्याच्याद्वारे व्हायरल होऊन लोकांची माहिती झाली. ते लोक आपल्या पुस्तक जेवणासाठी येतात, वाट बघते. सकाळी 10 वाजता जेवण चालू होतं माझं 2 वाजेपर्यंत चालतंय. म्हणजे समाज प्रसार माध्यमांचा वापर तुम्ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी केला आणि त्या समाज प्रसार माध्यमाच्या जोरावर तुमच्या हॉटेलची ख्याती सगळीकडे पसरली आणि त्याच्यामुळे तुम्ही पॉप्युलर झालात आणि त्या समाज प्रसार माध्यमाचा उपयोग विनियोग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमचं जीवन जगण्यासाठी होतं. अजून या हॉटेलमध्ये काय काय मिळतंय नेमकं रुचकर पदार्थ? आपल्याकडं खास म्हणजे जे गव्हाचं जेवण असतंय, बर जे चुलीवरलं जेवण ओरिजिनल. बर. तर मी चुलीवर बकऱ्याचं मटण शिजून त्याचं उकड तयार करून त्याच्यात शाळेत बर रूपांतर करून ग्राहकापर्यंत पोहोचतो. म्हणजे आगळा वेगळा पदार्थ आहे हा की बाकीच्या हॉटेलमध्ये अशी पदार्थाची चव चाखायला मिळत नाही. परंतु दशरथ कोळपकर यांच्या हॉटेलमध्ये नेकडूरमध्ये बकऱ्याचं मटण चुलीवर सर्वेमध्ये उकड तयार करून ग्राहकांना दिली जाते. ह्याचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? आणि म्हणजे हा फार जुना जत्रेमध्ये पहिलं जत्रेमध्ये जे म्हणजे असायचं जे गावातल्या ज्या जत्रा भरत होत्या त्याच्यातला हा पदार्थ आहे. त्या पद्धतीचा आयटम आहे. बर बर आणि मी 2 वर्ष झालं वरील हॉटेल गावरान तडका स्वतःच चालू केलं बर बर फिरायच्या जागेमध्ये. बर बर तिथं पण असा नंबर प्रतिसाद आहे मला बर की माझे तिथं रोजचे 2 बकरे जातात. बर. आणि मंगळवार शुक्रवार रविवार अशा ठिकाणी हा. तिथं कमीत कमी 4-5-6 बकरे जातात. आता हे जे नवीन जे हॉटेल व्यावसायिक उदयाला येते त्यांना तुमचा आदर्श घेण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? माझं हॉटेल चालू करण्याला एकच माझं म्हणणं आहे, विनंती आहे की कुठलीही गोष्ट करताना थोडं संयम ठेवून करायला पाहिजे. बरोबर. आणि हॉटेल असो कुठलाही धंदा असो थोडं टिकून करायला पाहिजे. बर. 4-2 वर्ष तोटा येऊ नफा येऊ काय येऊ बर. किती नुकसान होऊ बर. तेव्हा धंदा टिकून करायला पाहिजे. बर बर. जर आपण टिकून केला तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं आणि आपलं उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होतो. मला एक इमानदारीने करायचं. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे मोठे मोठे हॉटेल आहेत ह्या हॉटेलच्या म्हणजे ह्याच्यावर हॉटेलच्या व्यवसायावर तुमच्या छोट्या हॉटेलचा काय प्रभाव पडलाय का? त्यांच्या हॉटेलची जी काही ख्याती या तुमच्या छोट्या व्यवसायाने काही धोक्यात आली का? आता कस्टमरलाच माहिती की बाबा जेवायला कुठं जावं. बर बर. आणि आपण त्यांना धोक्यात आला असं म्हणताच येत नाही का? तर ज्याच्या त्याच्या पद्धतीचा व्यवसाय असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की गिरायकाला जे आवडतंय आवडतीच्या बाजूला जास्त कल असतो. बर बर. जिथं जे आवडत आहे तिथं गिरायक जाते. बरं, तुम्ही सुखीत का तुमच्या व्यवसायामध्ये? नंबर 1 सुखी. मी सुखी, माझं पुरं घर परिवार सुखी आहे. हे होते दशरथ कोळपकर, स्वतःच्या हॉटेल व्यवसायातून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात आणि अत्यंत खुशी आणि आनंदित दिसतात ते. माझ्यापाशी 15 ते 20 पोरं कामाला जातं सध्या. बरं, म्हणजे तुम्ही 15 लोकांचं तुमच्या हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब चालवताय. हे सुद्धा एक समाजाला आदर्श घेण्यासारखी बाब आहे आणि बेकारी कमी करण्यासारखी ह्यांच्याकडून एक चांगली प्रकारची म्हणजे बाब लक्षात येते. आणि असंच ह्यांच्या हॉटेल व्यवसायाची भरभराटी होत आणि सगळ्या ग्राहकांनी या ठिकाणी त्यांच्या नेकरूरच्या ठिकाणी गावरान तडका हे हॉटेल आहे तिथेही भेट द्यावी. आणि दर रविवारी हे पालातलं जेवण आहे, आमचे कॅमेरामन दाखवतील तुम्हाला की त्या पालातल्या जेवणाचा रुचकर आनंद घेण्यासाठी त्या पदार्थाची चव घेण्यासाठी या हॉटेलला नक्की भेट द्यावं. नाच करायचं काय यावंच लागतंय. हॉटेल गावरान तडका. हॉटेल गावरान तडका दशरथ कोळपकर अन्न भडका नाही म्हणते. या गावरान तडका घेण्यासाठी हॉटेलचा तडका घेण्यासाठी ह्या पदार्थाची रुचकर चव घेण्यासाठी दर रविवारी ह्या पालातलं जेवण घेण्यासाठी सगळ्या ग्राहकांनी यावं एवढंच मी मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो.
धन्यवाद. नमस्कार.